मुंबईपासून 100 नॉटिकल मैल दूर जिथे अथांग समुद्र आणि आकाशाची सीमा मिळते तिथे सुरू होतं एक आंतरराष्ट्रीय क्राईमचं जाळं. पण भारतीय तटरक्षक दलाच्या एका धाडसी मोहिमेने या तस्करांचं ऑपरेशन ऑइल पार उद्ध्वस्त केलंय. समुद्रात नेमकं काय घडलं बघा हा थरार. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. मुंबईच्या किनाऱ्यापासून लांब पण समुद्रात एक मोठा खेळ सुरू होता. 5 आणि 6 फेब्रुवारीच्या त्या काळोख्या रात्री भारतीय तटरक्षक दलाच्या रडारवर काही संशयास्पद हालचाली टिपल्या गेल्या. हे केवळ एक जहाज नव्हतं, तर तो होता आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचा एक मोठा सापळा. काय होती ही मोड्स ऑपरेंडी? तर युद्धग्रस्त आणि वादग्रस्त प्रदेशातून अत्यंत स्वस्त दरात डिझेल आणि तेल खरेदी करायचं. त्यानंतर मध्य समुद्रात मोठमोठ्या व्यापारी टँकर्सना ते गुपचूप विकायचं. हे सगळं केलं जायचं भारताचा करोडो रुपयांचा सीमा शुल्क बुडवण्यासाठी. तटरक्षक दलाने डेटा पॅटर्न आणि इंटेलिजन्सचा वापर करून 3 संशयास्पद जहाजांना घेरलं. ही जहाजे पकडली जाऊ नयेत म्हणून वारंवार आपली नावं आणि ओळख बदलत होती. पण आपल्या जवानांच्या नजरेतून ते सुटू शकले नाहीत. मग काय, थेट समुद्रातच कारवाई. तटरक्षक दलाच्या कमांडोजनी थेट जहाजांवर एंट्री केली. कागदपत्रांची पडताळणी झाली आणि या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे धागेदोरे हाती लागले. या सिंडिकेटचे हँडलर्स चक्क परदेशातून बसून हे रॅकेट चालवत होते. या कारवाईमुळे भारताच्या तिजोरीचं मोठं महसूल नुकसान टळलं आहे. सध्या ही 3 जहाजे मुंबईला आणली जात आहेत. लवकरच या तस्करांना भारतीय कायद्यांच्या हवाली केलं जाईल. यामध्ये अनेक मोठ्या माशांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. भारताच्या सागरी सीमा आता केवळ सुरक्षित नाहीत तर अभेद आहेत. या कारवाईनं सिद्ध केलंय. आर्थिक गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कोस्ट गार्डने उचललेलं हे पाऊल मैलाचा दगड ठरेल. सागरी सुरक्षेसाठी या मोठ्या यशामुळे आंतरराष्ट्रीय तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तंत्रज्ञान आणि धाडस यांचा मेळ घातला की गुन्हेगारांना पळायला जागा उरत नाही. मुंबईच्या या किनारपट्टीवर जवानांनी जो पराक्रम गाजवलाय तो तस्करांसाठीही मोठा इशारा आहे. समुद्रात डोळ्यात तेल घालून पाहणारे आपले जवान आहेत, म्हणूनच आपण सुरक्षित आहोत हे विसरून चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.